आपलं स्वागत आहे आपल्या हेडलाईन इन्साइट या यूट्यूब चॅनलमध्ये। गेल्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं की डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती का जळवली। आपण ती व्हिडिओ पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की असं काय आहे या मनुस्मृतीत की मनुवादी घटकांना सोडून सर्वजण तिचा धिक्कार करतात। चला तर मग बघूया। डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती या नावाचे एक पुस्तक जाळणे, मनुस्मृती या पुस्तकाची एक प्रत जाळणे हा मनुस्मृती जाळण्यामागचा उद्देश नाही। डॉक्टर बाबासाहेबांनी रामचरितमानस का नाही जाळलं, महाभारत का नाही जाळलं, मनुस्मृतीच का जाळली। मनुस्मृती काही रिलिजियस बुक नाही आहे, तर मनुस्मृती हे विधीचे म्हणजे कायद्याचे पुस्तक आहे। समता जाळणारा हा ग्रंथ जाळणे, लोकांची माणुसकी जाळणारा हा ग्रंथ जाळणे हा मनुस्मृती जाळण्यामागचा उद्देश आहे। मनुस्मृती जाळणे याचा अर्थ मनुस्मृतीने लोकांच्या मनात भरलेली विषमता जाळणे असा आहे। मनुस्मृतीने लोकांच्या मनावर उच्च निष्ठेने संस्कार केलेले आहेत आणि या संस्कारापासून ती लोकांना मुक्तच होऊ देत नाही। आपल्या देशातील लोकांची मने मनुस्मृतीने विषमतेशी पक्की बांधून ठेवली आहेत, त्यामुळे लोकांना समता ही गोष्ट अस्तित्वात असू शकते असे वाटतच नाही। म्हणूनच मनुस्मृती जाळणे म्हणजे लोकांची समजूत जाळणे होय। मनुस्मृती हे विषमतेचे स्वरूप आहे। त्यात मनुची सर्वज्ञता ही अंधश्रद्धा आहे। मनुस्मृतीचा समतेच्या विचाराला विरोध आहे। विश्वनिर्मितीचे खोटे स्पष्टीकरण मनुस्मृती करते। मनुस्मृतीत 4 वर्ण आणि कामाचे वाटप या संबंधीचे विवेचन केले आहे। शूद्रासंबंधीचे मनुस्मृतीचा अमानुष दृष्टिकोन या पुस्तकात आहे। मनुस्मृतीत अस्पृश्यता ठासून भरलेली आहे। मनूने स्त्रीचे स्वातंत्र्य जाळले। मनुस्मृतीने स्त्रियांना देखील अपमानित करून ठेवलेले आहे। आता मनुस्मृतीमधील विषमतेचे स्वरूप पाहू। ही विषमता मनुस्मृतीमधील श्लोकांचाच हवाला देऊन आपण पाहू। मनुस्मृती ब्राह्मणांना अशी सर्वश्रेष्ठ मानते आणि समाजातले त्यांचे सर्वोच्च स्थान कधीही नष्ट होऊ नये याची आपल्या पानावर तरतूद करून ठेवते। ती कशा प्रकारे बघा। श्लोक ब्राह्मणे संभवेन देवानांपि दैवतम प्रमाण चैव लोकस्य ब्रह्मात्रैव हि कारणम ब्राह्मण दशवर्षतु शतवर्षतु भूमिपम पिता पुत्रो विजानीयात ब्राह्मणस्तु तयोः पिता। तर या श्लोकात मनु असा सांगतो की केवळ ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यानेही ब्राह्मण देवांचाही देव होतो। सर्वांनाच तो प्रमाणभूत ठरतो, कारण ब्राह्मणामध्ये ब्रह्म राहते। 10 वर्ष वयाचा ब्राह्मण मुलगा 100 वर्ष वयाच्या क्षत्रियाला पित्याप्रमाणे होय। ही मनुस्मृतीची ब्राह्मणाला श्रेष्ठत्व देणारी भूमिका कोणी कशी मान्य करावी आणि तुम्हाला मान्य आहे का। मनुस्मृतीनुसार शूद्र हा 4 वर्णांमधून शेवटचा वर्ण। शूद्रांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा करावी। सेवा कार्यात जर काही चुका केल्या तर त्याला काय शिक्षा द्यावी याबद्दल मनुस्मृतीत काय आहे ते पाहू। मनुस्मृतीच्या मते दर महिन्याला मुंडन करणे हे शूद्राचे कर्तव्य आहे। वैश्यासारखे जन्म मरण संस्कार्य करावे आणि ब्राह्मणांचे उष्ट अन्न खावे। हे मान्य आहे का तुम्हाला। शूद्राने कोणाही द्विजाला शिवी दिली तर त्याची जीभ छाटावी, कारण तो पायापासूनच निर्माण झाला आहे। जातीचा उल्लेख करून द्विजाला शिवी देणाऱ्या शूद्राच्या मुखात 10 अंगुळे लांबीचा लोखंडाचा तापलेला खिळा घालावा। शूद्राने ब्राह्मणास मारण्याकरिता काठी उचलली, हात उचलला व लाथा मारल्या तर तो हात वा पाय तोडणेच योग्य आहे। ब्राह्मणासोबत आसनावर बसणाऱ्या शूद्राच्या कमरेवर तप्त लोखंडाचा चट्टा देऊन त्याला हद्दपार करावे किंवा तो मरणार नाही या पद्धतीने त्याचे कुल्ले कापावे। ब्राह्मणापुढे गर्वाने थुंकणाऱ्या शूद्राचे राजाने ओठ कापावे। गर्वाने ब्राह्मणाचे केस धरणाऱ्या शूद्राचे हात विचार न करता छेदावे, किंवा शूद्राने ब्राह्मणाला मारण्यासाठी त्याचे पाय पकडले, दाढी पकडली, मान धरली किंवा वृषण पकडले तर राजाने त्या शूद्राचे दोन्ही हातपाय तोडून टाकावे। ब्राह्मणाला त्रास देणाऱ्या शूद्राला राजाने हालहाल करून ठार मारावे, असे अत्यंत अमानुष पद्धतीने मनु सांगतो। मनुस्मृतीने स्त्रियांनाही असेच अपमानित करून ठेवले आहे। मनुस्मृतीने स्त्रियांना स्वातंत्र्यापासून पूर्णतः वंचित ठेवले आहे। मनुस्मृतीने स्त्रियांचे स्वातंत्र्य कसे जाळले ते श्लोकांचा हवाला देऊनच आपण पाहू। श्लोक स्वतंत्रा स्त्रियः कार्याः पुरुषः स्वैर्दिवानिशम् विषयेषु च सज्जन्त्य संस्थाप्य आत्मनो वशे पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति।
तर या श्लोकात मनु असं सांगतो की पुरुषाने स्त्रियांना आपल्या ताब्यातच ठेवावे, त्यांच्यावर रात्रंदिवस नजर ठेवावी, त्यांना इतर विषयांची चटक लागू देऊ नये. स्त्रियांना लहानपणी त्यांच्या वडिलांनी सांभाळावे, तरुणपणी तिला तिच्या पतीने संरक्षण द्यावे, म्हातारपणी तिला तिच्या मुलांनी सांभाळावे. स्त्री अशी सतत पराधीन आहे, ती स्वातंत्र्यास पात्र नाही असे मनु सांगतो. पुढील श्लोकात मनुस्मृती स्त्रियांबद्दल काय सांगते ते पाहू. श्लोक स्वभावेव नारीना नरानामे दूषणम अतोर्थान प्रमाद्यन्ति प्रमदासु विपश्चितः अविद्वांसमलं लोकाय विद्वांसंपि वा पुनः प्रमदा ह्युत्पथम नेतुन कामक्रोधवशानुगम. तर या श्लोकात मनु असं सांगतो की स्त्रिया नट्टापट्टा करून पुरुषांना बिघडवणे हा त्यांचा स्वभावच आहे, म्हणून ज्ञानी माणसे त्या वाटेला जात नाहीत. स्त्रियाच्या शरीराचा क्रोध, काम अशा विकारांमुळे ज्ञानी अज्ञानी पुरुषांना वाईट मार्गाला लावू शकतात. श्लोक पौश्चल्याश्च लचिताच नैस्नेह्याच स्वभावतः रक्षिता यत्नतोपि हि भर्तृश्वेता विकुर्वते शय्यासनमलंकारम कामम कोधम नार्जव द्रोभाव कुचर्याच स्त्रीभ्यो मनुर्कल्पयत. या श्लोकात मनुस्मृती असं सांगते की पुरुषांना पाहताच स्त्रियांच्या मनात ची इच्छा उत्पन्न होते. त्या चंचल असतात, अप्रेमी असतात, म्हणून कितीही रक्षण केले तरी त्या व्यभिचारी वागण्याचा संभव असतो. खालच्या श्लोकातही स्त्रीची अशीच निर्भस्तना मनुस्मृतीने केली आहे. म्हणजे विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासूनच झोपा काढणे, दागिन्यांचा मोह, बसून राहणे, क्रोध, कामभावना, द्वेष, निंदा आणि हिंसा या गोष्टी मनुने स्त्रियांना दिलेल्या आहेत. पत्नीने पतीच्या आज्ञेशिवाय धनसंचय करू नये, स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नाही, शिवाय 30 वर्षाच्या तरुणाने 12 वर्षाच्या मुलीशी किंवा 24 वर्षाच्या तरुणाने 8 वर्षाच्या मुलीशी लग्न करावे असे मनु सांगतो. अशा प्रकारचे खूप सारे श्लोक मनुस्मृतीमध्ये आहेत. मनुस्मृती हा या मनुवाद्यांची सर्व प्रकारची सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करणारा, त्यांचे वंशश्रेष्ठत्व साबित करणारा आणि त्यासाठी इतरांना हजारो वर्ष न विझणारी गुलामीची भीषण आग लावणारा ग्रंथ आहे. त्याला तेवढ्याच भीषण आगीत जाळणे हाच उपाय होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यासाठी मनुस्मृती जाळली. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.